नमस्कार देसाई साहेब. अरे सूर्यकांतराव, या 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 अहो, तुम्ही आमच्याकडे आले म्हणजे आलं बेलाप. बसा. काय नाही देसाई साहेब, ते बहिणीचं लग्न आहे, त्यासाठी 5 लाख उचल घ्यायची होती. तेवढी दिली असती तर बरं झालं असतं. अहो सूर्यकांतराव, अहो हे काय बोलणं झालं का? आडल्या नडल्याची गरज भागवणं हे आमचं आद्य कर्तव्य. आणि त्यात तुम्ही डॅडीचे जावई. आता तुम्हाला नाही म्हणणं आम्हाला बरं वाटते का? देसाई साहेब, डॅडींचं जावई म्हणून नको. गावाला जसं व्याज लावतं ना तसंच मला पण लावा. याला म्हणायचं बरं का खरा माणूस. बरं एक काम करा बरं, याच्यावर सही करा. अहो पण हे सगळं इंग्रजीमध्ये आहे. मला इंग्रजी कळत नाही. तेवढं काय लिहिलंय सांगता का? अहो तसं काय विशेष नाही. पैसे दिले किती, किती व्याजाने दिले, कधी दिले हेच लिहिलेले, बाकी काय नाही. हा, बाकी काय नाही ना? आमच्यावरती विश्वास नाही का सूर्यकांतराव तुमचा? सूर्यकांतराव, मग एक काम करा, तुमच्या जवळचा कोण विश्वासाचा माणूस असेल त्याच्याकडे हा पेपर घेऊन जावा, त्याच्याकडनं वाचून घ्या. म्हणजे आता तरी आमच्यावरती विश्वास बसेल का नाही? नाही नको, तुम्ही काय लांबचा आहे का? विश्वास आहे माझा. आता कसं बोलला सूर्यकांतराव? बरं एक काम करा, याच्यावरती अंगठा द्या बरं. आता कसं झालं सूर्यकांतराव, तुम्ही विश्वासाने अंगठा दिलात म्हणजे आमच्यावरती तुमचा विश्वास आहे. बरं एक काम करा, अंगठा दिला का नाही, हे घ्या पैसे. 1 2 3 4 5 आणि बहिणीचं लग्न धडाक्यात करा. चालेल देसाई साहेब, लय उपकार झालं बघा तुमचं. चालेल, येतो. या. बोला देसाई. काम झालं बरं का शत्रू भैया? शिकार आत्ताच गेली पैसे घेऊन. भैया अंगास लवकरच तुम्हाला तुमचं बक्षीस मिळेल. तेव्हा सूर्या सूर्या सूर्या